दर्शकांना आठवण करून देत आहोत की काही दिवसांपूर्वी मुंबई 9 न्यूजतर्फे शहरातील पाम बीच रोड आणि ठाणे बेलापूर मार्गावर विशेषतः कोपरी गाव प्लॉट क्रमांक 19 येथे परिसरात अनधिकृत होर्डिंग आणि बॅनरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। कोपरी गाव प्लॉट क्रमांक 19 येथे जे फलक लावण्यात आले आहे ते अर्धे फुटपाथवर तर अर्धे इमारतीच्या आवारात लावले गेले आहेत। यापूर्वी देखील मुंबईमध्ये फुटपाथवर लावण्यात आलेले होर्डिंग कोसळून लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। अशा प्रकारचे होर्डिंग लावणे हे कायद्याने बंधनकारक असून देखील सर्रासपणे अशा प्रकारचे अनधिकृत होर्डिंग्स नवी मुंबईमध्ये विशेषतः कोपरी येथे लावण्यात आले आहेत। याबाबत अनेक वेळा मुंबई 9 न्यूजने तक्रार देखील नोंदवली, परंतु पालिका अधिकारी मात्र या विषयावर दुर्लक्ष करत होते। आता नागरिकांनी हा देखील प्रश्न उपस्थित केला होता की भविष्यात अशा प्रकारच्या होर्डिंग्समुळे जर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली तर याला सर्वस्व जबाबदार ही पालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग असेल। आमच्या तक्रारीनंतर सदर अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश देण्यात आले, परंतु तरी देखील हे होर्डिंग हटवण्यासाठी तुर्भे विभाग कार्यालयाद्वारे टाळाटाळ केली जात आहे। यामुळे काही आर्थिक देवाणघेवाण आहे का असा प्रश्न नागरिकांद्वारे उपस्थित केला जातोय। असाही आरोप लावला जातोय की प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी केवळ मलाई कमवण्याच्या मागे आहेत, त्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाहीये। आता पावसाळा सुरू होणार आहे, जर होर्डिंग कोसळून कोणतीही दुर्घटना झाली तर यासाठी सर्वस्वी जबाबदार ही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकारी असतील असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे।